नमस्कार. साम बाप्पामध्ये मी संजय बुसटुडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. देवा गळू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन, असं जे आपण म्हणतो ते गणपती बाप्पाचा उत्सव हा महाराष्ट्रातील अत्यंत लाडका उत्सव, ज्या गणरायाची आपण आतुरतेनं वाट पाहत असतो. संपूर्ण वर्षभर टक लावून वाट पाहत असतो की लाडक्या गणरायाचं आगमन आपल्या घरामध्ये येईल आणि चैतन्याचं वातावरण तयार होईल. पण हा चैतन्याचा महामंत्र सफल करायचा असेल तर ज्या मनोभावे आपण बाप्पाची पूजा करतो त्याच मनोभावे निसर्गाची हानी होणार नाही अशा पद्धतीची काळजी ज्या उत्सवातून केली जाते त्या उत्सवाला खऱ्या अर्थाने पावित्र्य आणि मांगल्य मिळत असतं. म्हणून अशा पद्धतीने पर्यावरणपूरक उत्सव कसा साजरा केला जावा याकरता आजच्या साम बाप्पा या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर. ढाकणे सर, मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आणि संपूर्ण गणेशोत्सव हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा उत्सव आहे, आपण पाहतो. पण एकूण सगळ्या उत्सवाकडे पाहिल्यानंतर आणि एकूण समाज मनामध्ये उत्साह पाहिल्यानंतर या उत्साहाच्या भरामध्ये निसर्गाचं कुठे दुर्लक्ष होतं आहे, पर्यावरणाकडे दुर्लक्ष होतं आहे, असं काय वाटतंय का? आणि बदललेला उत्साह आणि बदललेला उत्सव कशा रीतीने बदलत गेला आणि कुठपर्यंत आला, काय सांगता येईल? असं आहे की भारतामध्ये जे काही सण आणि उत्सव साजरे होतात हे निसर्गाच्या चक्रानुसार होतात. जी. आता आज जसं श्रावणातली अमावस्या आहे, हो, पोळा आहे, बैलपोळा, किंवा जे वेगवेगळे सण असतात ते त्यानुसार ठरतात. त्यामुळं आपण जी भक्ती पूजा करतो ही निसर्गाची करत असतो. बरोबर. आणि ह्यातून जे काही प्रत्येक गोष्टीचा आपण श्री गणेशा करतो, कुठल्या गोष्टीची सुरुवात करतो, बरोबर, गणेशाला नमन करून करतो. आणि हा असा एक देव आहे आपल्या संस्कृतीमधला की जो ऑलमोस्ट प्रत्येक घरात पूजला जातो. आणि त्याला सार्वजनिक रूप जे आहे ते लोकमान्यांनी दिलं. हे सार्वजनिक रूप देण्यामागे कारण होतं की लोकांना एकत्र करावं आणि जी काही ब्रिटिश जुलमी सत्ता होती, बरोबर, ती उलथून टाकावी, त्यांना इथून देशाच्या बाहेर काढावं. आणि त्याला पुढच्या काळात यश आलंही. बरोबर. तर कुठल्याही संघर्षासाठी अशा प्रकारे लोकांना एकत्र करण्यासाठी हे उत्सव म्हणजे मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाचं एक मोठं माध्यम म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. परंतु उद्देश जो आहे आजही समजा आता स्वातंत्र्य मिळवायचं नाही, ऑलरेडी स्वातंत्र्य मिळालं आहे, 75 वर्ष झाली आहेत. आता अनेक वाईट गोष्टींपासून स्वातंत्र्य मिळवायचं आहे, समाजात प्रबोधन करायचं आहे, निसर्ग टिकवायचा आहे. सगळ्यात मोठं आव्हान आहे की हा निसर्ग टिकला पाहिजे. आपण असं पाहतो की तापमानात झालेली वाढ, बरोबर, मग तापमानात वाढ झाली तर काय होईल, हिमनग वितळतील व समुद्राची पातळी वाढेल. त्याचबरोबर आपण पाहतोय आज महाराष्ट्रातलं चित्र की आपल्याकडे 22 जिल्ह्यांमध्ये पाऊस जो आहे तो कमी आहे. एका बाजूला खूप पाऊस, एका बाजूला अत्यल्प पाऊस, गारांचा पाऊस, कधी बेमोसमी पाऊस. आणि ह्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर खरोखर जी आपली संस्कृती आहे, मूळ भारतीय संस्कृती, की निसर्गपूजा म्हणजे रोज निसर्गाचं दर्शन घेणे नाही, बरोबर, निसर्गाला आपल्यापासून कुठल्याही प्रकारची हानी पोचणार नाही अशा प्रकारचं वर्तन करणे म्हणजे निसर्गाची पूजा करणे. पण आपल्याला असं वाटतं का की एकूण सगळ्या बदलत्या जीवनशैलीकडे म्हणजे 90च्या दशकानंतर ज्या पद्धतीने संगणकाची क्रांती झाली आणि आपण आज इतके अधीन आहोत या सगळ्या गोष्टींच्या मध्ये की दिवसाची सुरुवात टूथपेस्ट आणि टचबरोबर फेसबुक अशा लोकांच्या पद्धतीने आपली होते. पहिलं फेसबुक, नंतर टूथपेस्ट, इतकं सगळं बदलतं आहे. तर क्रांती तो होते, वैज्ञानिक क्रांती होणार, तंत्रज्ञान प्रगतीपथावर होणार. पण अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सभोवताचा निसर्ग, तुमची जीवनशैली ही अधिक समृद्ध होण्याऐवजी आपण थोडीशी एकूणच काहीशी विनाशाकडे वाटचाल करतोय व्यक्तिगत सवयींमुळे, असं वाटत नाही का? यामध्ये मूळ प्रश्न असा आहे की आपण बऱ्याचदा वेस्टर्न कंट्रीजचं अनुकरण करतो. जी. प्रश्न असा आहे की त्यांची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट खूप पूर्वी होऊन गेली, त्यांच्या बेसिक गरजा खूप आधी झाल्या. आणि आज ते जे करतायत ते आज आपण नाही करायचंय. आपल्याला त्यांच्या सोबत जाण्यासाठी त्यांनी आधी काय केलं होतं ते पाहायचंय. तुम्हाला युरोप अमेरिकेमध्ये रस्त्यावर कचरा दिसत नाही, कचरा सेग्रेगेट केला जातो, त्यांना त्याचा खर्च नाहीये, बरोबर, किंवा तिथे सांगायला लागत नाही हेल्मेट घाला की बेल्ट लावा. ह्या सगळ्या ज्या बेसिक ज्याला सिव्हिक सेन्स
म्हटलं जातं, तर हा सिव्हिक सेन्स एवढा जास्त आहे की त्यांना त्याच्यावर आता खर्च करायची गरज गरज नाही. नाही. आपले ते बेसिक्स अजून क्लिअर नाहीत. हम्म. पिण्याचं पाणी हो हे पोर्टेबल असावं, ज्याच्यातून रोगराई होऊ नये. बरोबर. पण आज आपलं काय चालू आहे, आजही आपल्याकडे अनेक शहरांमधून मूळ ज्या नद्या आहेत या नद्यांमध्ये पाणी सिवेज जात आहे आणि ते पाणी पुढे आपण ट्रीट करतोय, पितोय. बरोबर. परंतु अनेक वेळा त्याच्यात प्रश्न निर्माण होतात. म्हणजे आपण काय करतोय, खराबी करतोय आणि परत त्याला परत करतोय. बरोबर. जर खराबीच नाही केली तर तो प्रश्नच येणार नाही. मग म्हणून असं पाणी खराब होऊ नये म्हणून ज्या गणेशोत्सवामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहे ज्याच्यावर रासायनिक रंग आहेत त्यांचं विसर्जन हे नदीमध्ये नैसर्गिक जलस्रोतात करू नये असं सातत्याने सांगितलं जाते. कितपत खरं आहे, कितपत प्रदूषण याच्यामुळे होतं? बघा, पूर्वीही प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरायचे, परंतु आणि आजही अनेक गोष्टींमध्ये वापरतात, परंतु ते नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडत नाहीत. जी. आणि त्याच्यावर चढवणारे रंग, सुबकता, आकर्षकता तर नॅचरल रंगाने जेवढी येते बरोबर. तेवढी त्याने येत नाही. परंतु दुर्दैवाने मास प्रोडक्शन जे काही वाटलं लोकांना हे शक्य आहे. खरं तर ऑर्गॅनिकचं सुद्धा शक्य आहे, परंतु लोकांना असं वाटतं जोपर्यंत बदल घडत नाही. ते त्या नैसर्गिक स्रोतात टाकल्यानंतर तिथली जीवसृष्टी आहे त्याच्या जीवनावर परिणाम होतो. ते कलर्स त्याच्या पोटात जातात, मासे असतील त्यांच्या किंवा इतर जलचर असतात. असं आहे की ही जी काही अन्न साखळी यासाठी सगळेच घटक महत्वाचे आहेत. बरोबर. कुठल्याही जाती प्रजाती नष्ट होऊ नयेत बरोबर. हीच अपेक्षा आहे. निसर्ग असं सांगतच नाही. बरोबर. नैसर्गिकरित्या होणाऱ्या गोष्टी वेगळ्या, बरोबर, पण अनैसर्गिक म्हणजे आपण मनुष्य ज्याची हानी करतो आणि त्याच्यात होतात आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. कोणाला असं वाटत असेल की मी इथे खराबी केली आता, मग पुढे जाईल ते नदीतून, मला काही त्रास नाही. पण तसं नाहीये. तिथलं अन्न तुझ्याकडे येणारे उद्या, बरोबर, ज्याच्यामध्ये त्याचं प्रमाण येणार आहे. म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर तिचं फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे. म्हणजे जीवस्य जीवनम असं जे म्हटलं जातं ती साखळी कुठेतरी आता तोडण्याचं काम आपल्याकडनं होतंय अनैसर्गिक पद्धतीच्या वागणुकीमुळे, असं वाटतंय का? अगदी बरोबर आहे. लिव्ह अँड लेट लिव्ह, म्हणजे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. खरंय. परंतु आपण जर म्हटलं नाही फक्त मीच जगणार कुठल्याही स्वरूपात, म्हणजे तुम्ही कुठल्या बिझनेसमध्ये असाल, तुम्ही जो काही व्यवसाय करत असाल, कुठल्या नोकरीत असाल, तर असं होऊ शकत नाही की तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे लोक सुखीच हवेत. बरोबर. समजा तुमचा खूप चांगला अगदी काचेचा बंगला आहे किंवा सोन्याचा बंगला आहे एखादा भारी, आणि सगळ्या काही सोयी सुविधा आहेत आणि तुमच्या आजूबाजूला कोणीही नाहीये, तर तुम्ही दाखवणार कोणाला, आनंद कसा घेणार? आपल्या आजूबाजूला जी काही चराचर आहे, जी माणसं आहेत, प्राणी आहेत, हे सगळे सुखी झाले पाहिजेत. पण काही वेळा सर हा पण प्रश्न विचारला जातो की आमच्या शास्त्रात असं लिहिलं, लोक म्हणतात, लोकांना असं वाटतं, कदाचित समजूत असू शकते की गणपती बाप्पाच्यावर जे निर्माल्य असतं अहो ते आम्ही कसं मंगल कलशात टाकायचं, ते आम्हाला नदीत सोडायला लागेल, विसर्जित करावं लागेल, नाही तर आम्हाला पुण्य मिळणार नाही. कितपत खरं आहे? शास्त्रात तसं कुठे उल्लेख त्याचा नाही आहे. बघा, बऱ्याचदा कुणीतरी शास्त्र स्वतःच ठरवतात. जी. शास्त्र कोणी वाचलंय का? बरोबर. तो म्हणतो हो असं शास्त्र सांगितलं, एखादा शहाणा सांगतो आणि त्याला शास्त्र म्हणतात. शास्त्र समजून घेतलं पाहिजे. बरोबर. आणि भारतीय संस्कृतीमध्ये माझ्या वागण्यामुळे दुसऱ्या कोणालाही त्रास होणार नाही हे शास्त्र खरं. बरोबर. हा खरा धर्म. आलं लक्षात? पूर्वीच्या काळी हे निर्माल्य टाकत होते नदीमध्ये वगैरे, कारण त्यावेळेला त्याचं अतिशय कमी होतं आणि ते ऑर्गॅनिक होतं सगळं. बरोबर. त्याच्यात कुठले काही पेस्टिसाइड नव्हते किंवा कुठले कलर्स नव्हते, आणि ते त्याच्यातले जे जलचर होते त्यांना ते अन्न म्हणून मिळत होतं. खरं. आज तुम्ही इतकं काही त्याच्यात इनऑर्गॅनिक गोष्टी टाकताय, कलर्स टाकताय, त्यामुळं आणि त्याचं प्रमाण किती मोठं आहे. बरोबर. हे प्रमाण पाहता मग नदी नाले असतील, समुद्रात असेल किंवा तलाव असतील नैसर्गिक, ह्याचं निश्चितपणे नुकसान होतं. पूर्वी म्हणजे मला आठवतंय आम्ही स्वतः 40 वर्षापूर्वी विहिरीत, स्वतःच्या विहिरीतच जाऊन गणपती टाकत होतो, विसर्जन करत होतो. तर तो चिखलाचा गणपती असं घरीच बनवलेला असेल, त्याने काहीच प्रॉब्लेम होत नव्हता. आलं लक्षात? परंतु आपण त्याला शास्त्र म्हणू नका, जे खरोखर शास्त्र आहे ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे वागावं. पण सर असं वाटतं का नाही, एकूण जसं संकट येतात, जसं कोरोनाचं संकट आलं, माणूस बदलला, स्वतःला कोंडून घेतलं, प्राणी मात्र मुक्तपणे फिरत होते. आता आपल्या लक्षात येतंय की या सगळ्या गोष्टीतून एकीकडे विध्वंस विनाशाकडे वाटचाल जगाची चालली की काय, अशा पद्धतीची भूमिका मांडली आहे. ते दुसरीकडे एक वेगळा विचार घेऊन लोक काम करतात, जसं पर्यावरणपूरक उत्सव साजरे केले जावेत, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होते. तर हा एक भाग आहे. तर तसं एक परिवर्तन दिसतंय का आपल्याला समोर? बरं,
लोक पर्यावरण ह्या विषयावर बोलतात खूप, जी परंतु वागण्यात बरोबर त्याचा प्रत्यय येत नाही प्रत्यक्षात. खरं तर बोलण्यापेक्षा कृतीमधून हे खरं आहे. दिसलं दिसलं पाहिजे. पाहिजे. सुदैवाने मागच्या काही कालावधीमध्ये याच्यात बदल दिसतोय. हं, हं. फॉर एक्झाम्पल, शासकीय कार्यालयांमध्ये आता पिचकाऱ्या कमी आहेत, बरोबर सिगरेट वगैरे दिसत नाही शक्यतो बरोबर. कोणी. शासकीय कार्यालय जरा स्वच्छ दिसतात, स्वच्छ भारत सुरू झाल्यापासून. अनेक शहरांमध्ये हा बदल झाला आहे. हं. आणि खरं तर म्हणजे मध्य प्रदेशमधली इंदोर, भोपाळ सारखी शहरं 20 वर्षापूर्वी बघितलेली आज याच्यात आपल्याकडे, म्हणजे आपण आज जिथे बसतोय साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये, बरोबर. नवी मुंबई हे एक चांगलं उदाहरण आहे. चांगलं उदाहरण. परंतु सगळ्यांनी ते आत्मसात करायला हवं. काळानुरूप तो बदल झाला पाहिजे. आणि आपण स्वतः जसं रोज आंघोळ करतो, चांगले स्वच्छ कपडे घालतो, आपलं घर स्वच्छ ठेवतो, तसंच आपल्या आजूबाजूचा सर्वच परिसर स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी. मला वाटतं की खूप मोठ्या जनजागृतीची गरज नाही. स्वतः जागृत एक माणूस झाला तर नक्की आपल्या आजूबाजूचा सगळाच परिसर जागृत होईल. खरं आहे सर, म्हणतात त्या पद्धतीने स्वतःमध्ये जर का आपण तो बदल केला तर निश्चित पद्धतीने सभोवतालच्या पर्यावरणाची निश्चित काळजी घेतली जाईल. जरी हा कार्यक्रम, विशेष कार्यक्रम हा साम बाप्पा जरी असला तरी आपण याविषयी विशेष चर्चा करतो, कारण बाप्पाची पूजा म्हणजे निसर्गाची पूजा, निसर्गाचं रक्षण. तर कशा पद्धतीने या निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे, पर्यावरणाला सामोरं जाताना आपण कशा पद्धतीने आपल्या वागण्यामध्ये बदल केला पाहिजे, याविषयी साम बाप्पाच्या पुढील ह्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा साम टीव्हीचा विशेष कार्यक्रम साम बाप्पा. नमस्कार. साम बाप्पाच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर. सर, आपण सर्वंकष पद्धतीने याविषयी सांगताय, पण मुळामध्ये हा जो बदल आहे जो विद्यार्थ्यांमध्ये आता दिसून येतोय, प्रौढ मंडळी बऱ्याचशा सवयी बदलायला तयार नसतात, पण विद्यार्थी त्यांचे पाल्य जे आहेत ते पालकांना सांगतात असं करू नका. हा जो बदल एकूण दिसतोय तो उत्सवांमध्ये पण दिसतोय, दैनंदिन वागणुकीतनं दिसतोय. असं परिवर्तन घडलं तर पुढल्या 2 दशकानंतर एक चांगलं चित्र समोर येईल असं वाटतंय का? निश्चितपणे, कारण आजचा जो युवक आहे हाच उद्याचा भारत आहे. आणि काल ज्या पद्धतीने आपण पाहत होतो आपलं ओव्हरऑल मनुष्यबळ, त्याच्यात बदल घडणार आहे. फॉर एक्झाम्पल, शेती पूर्वी बहुतांश लोक शेतीवर अवलंबून होते. आता शेतीचे तुकडे खूप झाले. आता त्यात बदल व्हायला लागेल. म्हणजे आता तुम्हाला घरात बसून आणि तुमचं मशीन शेतावर जाईल आणि काय कमी जास्त आहे ते ठरवेल, आणि कम्प्युटरवर तुम्ही ठरवाल की आता कुठले त्याच्यावर स्प्रेइंग करायचंय, किती खत कुठे द्यायचंय. तर ह्याच्यात बदल घडणार आहे. हा बदल जे लोक ऑलरेडी सीझन झालेले आहेत, ज्यांना बदलण्याची इच्छा नाही, त्यांच्यात सहजासहजी होणार नाही. मात्र मुलांमध्ये हा बदल घडेल. आणि मला वाटतं की देशाचं जे उज्ज्वल भविष्य आहे यांच्या हातात आहे. परंतु हे सगळं करत असताना त्यांना त्याची जाणीव करून देणं आणि नेमकं काय अपेक्षित आहे हे सांगणं. लहानपणापासून जर त्याला सांगितलं की कचरा असा ठेवायचा, इकडे असं खराबी करायची नाही, तुझं म्हणजे बसमध्ये गेला तर म्हातारा माणूस असेल, महिला असेल, त्याला जागा द्यावी, अपंग असेल, ह्या ज्या संस्कारांचे भाग आहेत, हे संस्कारक्षम वय जे आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं. मी अनेक कार्यक्रमातून बोलत असतो की तुमचं जे संस्कारक्षम वय आहे त्या वयात त्या मुलांना तुमचे संस्कृतीचं त्याला दर्शन रेग्युलरली दिलं पाहिजे. आणि ते शक्य तेवढं मातृभाषेतून दिलं पाहिजे, कारण ते भावतं, ते लक्षात राहतं आणि तो माणूस कधीही विसरत नाही. पण हे भावण्यासाठी असा संस्काराची गरज वर्तमानात आहे असं वाटतंय का? कारण महत्त्वाचा प्रश्न असा तरुणांचा आहे की वापरा आणि फेकून द्या, या संस्कृतीला फार मोठ्या प्रमाणात हा संस्कार लोकांमध्ये होतोय. आणि सिंगल यूज प्लास्टिकसारखा मोठा महाराक्षस सगळ्या जगासमोर, विशेषतः भारतासमोर उभा आहे आणि मोठी समस्या आहे. तर हा संस्कार करण्यासाठी काय करणं अपेक्षित असं वाटतं तुम्हाला? विशेषतः अशा उत्सवातून काय निर्णय घ्यावेत? नाही बघा, आता आपण उत्सवामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर थर्माकोल वापरतो, अनेक गोष्टी ज्या खरं तर नको वापरायला त्या वापरतो. परंतु ह्याच्यात सुद्धा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं स्वतःहून पुढाकार घेता येत नाही, आम्ही हे आता वापरणार नाही, कारण ह्याच्यामुळे नुकसान होतंय. कारण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये पाहायला येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड असते. आणि खरं तिथे त्यांनी जर बघितलं तर लोकांमध्ये आपोआप तो बदल घडतो. सुदैवाने महाराष्ट्रामध्ये खूप चांगली जनजागृती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्फत असेल, अनेक न्यूजपेपर, न्यूज चॅनल्स, अनेक सामाजिक संस्था, या सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न गेले काही
वर्ष जो चालवलाय त्याचा निश्चितपणे इफेक्ट आहे. परंतु आपण जसं म्हणालात की वापरा आणि फेकून द्या, ही जी संस्कृती ही खरंच चांगली नाहीये. आपल्याला मूळ संस्कृतीला धरूनच प्रोग्रेस करायचं आहे. मी आधी सांगितलं तुम्हाला, युरोप अमेरिकेचं इथे अंध अनुकरण करू नये. आपल्याला आपली जाणीव असलीच पाहिजे आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बरोबर फक्त बोलण्यात नसून तो कृतीतून दिसला पाहिजे, हे खरं महत्वाचं आहे. पण ह्या सगळा अभिमान बाळगत असताना किंवा आपलं राष्ट्रीयत्व भारतीयत्व सिद्ध करत असताना वर्तमानामध्ये एक सक्षम नागरिक म्हणून जी प्रामुख्यानं जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी या उत्सवाच्या माध्यमातून काही संकल्पाची गरज आहे. आणि ते काय संकल्प करावेत? बघा, वर्षात बरेच संकल्प लोक करतात. कधी वाढदिवसाच्या दिवशी करतात, कधी नवीन वर्षाला करतात, कधी पाडव्याला करतात. असे वेगवेगळे संकल्प करत असतात. काही पाळतात, काही नाही पाळत. परंतु हा आपण स्वतःच्या आयुष्यातला बदल आणि आपल्या आजूबाजूला जे काही चॅलेंजेस आहेत आणि हा जो आता क्लायमेट चेंजचा खूप मोठा प्रश्न समोर आहे, आपल्याला जाणवतोय. जर समजा दुष्काळ पडला तर महाराष्ट्राच्या बजेटचा खूप मोठा भाग तिकडे आपल्याला डायव्हर्ट करायला लागणार, जो इतर वेळेला आपल्याला करता आला असता. आता मुंबई सारख्या शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, पण भाज्या तर महाग होतील, हो खरंय खरंय, अगदी फळं तर महाग होतील. बरोबर. म्हणजे असं नाही समजायचं की आता नाही आपल्याला काही प्रश्न नाहीये, पण देशात काय जगात बरोबर आहे, कुठेही काही प्रश्न निर्माण झाला त्याची झळ प्रत्येक माणसाला पोहोचते. म्हणून ओव्हरऑलच इकोसिस्टम जे जगातली याच्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे की मी निसर्गानुरूप वागावं. म्हणून आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही लाईफ मिशन सांगितलं आणि एक 7 तत्व सांगितले की तुमची जीवनशैली ही निसर्गानुरूप, निसर्गाला अनुकूल अशी असावी. लोकल जे आहे त्या गोष्टींचा वापर करावा, पुनर्वापर करावा, रिसायकलचा वापर करावा. ह्या गोष्टींमधून एक मिलेट मिशन सुरू आहे, जे तुमच्याकडे बनतं तेच खावं आणि ते खूप पूरक आहे तुमच्या शरीराला, पौष्टिक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ एवढाच आहे की आपण स्वतःच्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल करावेत आणि ती निसर्गाशी एकरूप, समरूप, आणखी तुम्हाला नवीन शब्द काय असेल तर मला माहिती नाही, परंतु ती कोऑर्डिनेट असावी निसर्गाशी. निसर्गाला त्याच्याने बाधा येईल अशा प्रकारचं कुठलंही वर्तन आपल्याकडून होऊ नये. मला वाटतं हीच खरी देवाची पूजा असते. मग त्याच देवाची पूजा करत असताना जसं बाप्पाचं आगमन होतं त्याचं विसर्जन करताना ते विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात न करता कृत्रिम तलावात करावं, असं पद्धतीचं आव्हान आपण करू शकाल का? अगदी म्हणजे NGTने सांगितलंय, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की पोल्युशन कंट्रोल बोर्डाने सांगितलं. ह्यापेक्षा नगरपालिका, महानगरपालिका, सगळ्याच लोकल बॉडीज महाराष्ट्रामध्ये तरी गणेश विसर्जनासाठी पर्टिक्युलरली कृत्रिम तलाव उपलब्ध करून देतात. त्या ठिकाणी विसर्जन करायला हवं. अजिबात असा दुराग्रह कुणी करू नये की मी इथेच करेल. बरोबर. आणि कारण आपण तसं करून बाप्पाची आपण म्हणजे खरोखर भक्ती करतो का, मला प्रश्न पडतो. त्यामुळं सगळ्या नागरिकांना, सगळ्या मंडळांना विनंती आहे की पर्यावरणपूरक तर साजरा कराच, निर्माल्यसुद्धा कलशामध्ये टाकावं, सामान्य माणसांनी तेच करावं, त्याच्यातून खत निर्मिती होईल चांगली, ते झाडांना देता येईल. आणि गणेशाचं विसर्जन जे आहे ते सुद्धा कृत्रिम तलावात केलं तर पुढे आपल्याला जे काही चॅलेंजेस पर्यावरणाचे येणार आहेत हे येणार नाही आणि बाप्पा नक्की प्रसन्न होईल. मग साइन अप करताना आपल्याला असं वाटतं म्हणजे कायद्यापेक्षाही जर का जनजागृती माध्यमातून लोकांमध्ये परिवर्तन होत आहे, अशाच परिवर्तनाला लोकांनी प्रतिसाद द्यावा असं वाटतं का? काय सांगता येईल? आधी जनजागृती, नंतर कायदा. कायदा फक्त सांगण्यासाठी आहे की तुम्ही जर असं वागलात तर चांगलं होईल, नाही वागलात तर रेग्युलेशन आलं. बरोबर. त्यामुळं कायदा हेच सांगतो की आपण अशा पद्धतीने वागा, नाही वागलात तर कारवाई असते. परंतु अशा प्रसंगात कारवाईची अपेक्षा करणं चुकीचं आहे. बरोबर. लोक स्वतःहून बदलतील. बदल हा एका दिवसात होत नसतो, कारण तो सस्टेन होत नाही. बदल हळूहळू घडत असतो. आणि मला निश्चितपणे सांगायला आनंद वाटेल की राज्यामध्ये यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडतोय. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोघांनी आव्हान जनतेला केलेलं आहे. वेगवेगळ्या चॅनलच्या, न्यूजपेपरच्या माध्यमातून आपण ते प्रसारित करतोय. तर मला वाटतं या आव्हानाला लोकांनी साथ द्यावी आणि पर्यावरणपूर्वकच हा गणेशोत्सव साजरा करावा. सर, या सगळ्या एकूण गोष्टीकडे पाहिल्यानंतर बदल तर लोकांमध्ये होतोय आणि शासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या समन्वयातून हे बदल जे होत आहेत ते किती काळ टिकतील आणि अशाच पद्धतीने पुढे जातील का? शासन हे लोकांसाठी आहे आणि या देशात
अतिशय सक्षम लोकशाही आहे हे जगाने बघितलं आहे. हं. त्यामुळं शासनाने सांगावं, लोकांनी ऐकावं, लोकांनी सांगावं आणि शासनाने क्या ऐकावं. बात आहे. ह्यापेक्षा जास्त समन्वय वेगळा असू शकत नाही. ह्या दोन्हींची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. आणि मला वाटतं की होणारे जे बदल आहेत, बदल निश्चित होत आहेत, सगळ्या फ्रंटवर बदल होत आहेत. परंतु काही ठिकाणी हळू होत आहेत, काही ठिकाणी थोडे फास्ट होत आहेत. पण होणारा बदल जो आहे हा हळू जरी असला तरी तो सस्टेनेबल असला पाहिजे, बरोबर. तो टिकला पाहिजे, तो टिकाऊ बदल पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं लोकांच्या बिहेवियरल चेंजेसला खूप महत्त्व आहे. पर्टिक्युलर जेव्हा पर्यावरणाचा विषय येतो तेव्हा लोकांच्या वागणुकीमध्ये बदल खूप महत्त्वाचा विषय ठरतो. मला वाटतं ढाकणे सरांनी सांगितली अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे की बाप्पाच्या उत्सवामध्ये केवळ बाप्पाची पूजा करून चालणार नाही, तर त्याची पूजा करत असतानाच सभोवतालच्या निसर्गाचं रक्षण करण्यासाठी देखील आपण संकल्प करायला हवा. आणि ढाकणे सर म्हणाले त्या पद्धतीने तो संकल्प स्वतःपासून करायला हवा. तो कुटुंबापर्यंत जाईल आणि मित्रमंडळींपर्यंत पोहोचला तर समाजमन बदलायला फारसा वेळ लागणार नाही. ढाकणे सर, आपण आजच्या कार्यक्रमात या ठिकाणी आलात, पण काही शब्दांमध्ये आपण एक लोकांना या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आवाहन करावं अशी आपल्याला विनंती करतो. सर्वे सुखिना भवंतु, सर्वे संतु निरामया. क्या बात आहे. मला वाटतं यापेक्षा मोठा संदेश काहीच असू शकत नाही. सर्वे संतू निरामया खरी गोष्ट आहे. त्यापेक्षा मोठा संदेश काहीच असणार नाही. या बाप्पाच्या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि साम टीव्हीच्या माध्यमातून आपण गृहनिर्माण सोसायटींकरता जे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात त्यांच्याकरता विशेष स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि निसर्गाची काळजी घेण्यासाठीच बाप्पाचा उत्सव साजरा करूया. आजच्या कार्यक्रमात ढाकणे सर आपण आलात, खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन इथेच अल्पविराम घेतो आणि बाप्पाच्या उत्सवाला आपण सगळ्यांनी आनंदाने साजरा करा.